मैदानाला आपला रणजित निंबाळकर सर, विठ्ठल नाना बुतकर यांच्या माध्यमातून हा बैल मुंबईमध्ये भाऊस 11 भालगाव यांच्या दावणीला आलेला आहे आणि तो आज या पिसर्व मैदानामध्ये आलेला आहे. नियोजन आहे, बघू कोणाचं नाव असलं तर फिरू गाडी. आता मी नाव देणारच आहे, थोड्या टायमामध्ये देतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज पुन्हा एकदा पिसारवी पाठी भरलेली आहे. अड्डा खूप चांगला रंगणार आहे आणि विशेष चला आता बघूया कुठली कुठली बैल आलेली आहेत. आणि समोर तुम्ही माझ्या बघू शकता सर्वांचा लाडका बाजी 1001 आलेला आहे मैदानामध्ये आज. आणि भरपूर सारी बैल आल्या आहेत. सर्व काही अपडेट असतील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. विशेष या अड्ड्याची खूप सारी चर्चा असते नेहमी बिंजोर क्षेत्रामध्ये. तर पिसारवी पाठीमध्ये चांगले चांगले इतिहास रचले जातात. मागचा पण एक अड्डा झाला, खूप चांगल्या बिंजोर झाल्या. नक्कीच त्याच्यानंतर सुद्धा एक अड्डा झाला आणि अशा खूप साऱ्या बिंजोर होऊन या अड्ड्याचं एक नाव झालेलं आहे. आणि आजच्या या अड्ड्यामध्ये बघूया कुठली कुठली. सर्वात आधी तर तुम्हाला दाखवतो मी राहुल भाईंचा बाजी 1001 हा या मैदानामध्ये आता सध्या आलेला आहे. आणि अजून थोडीशी बैल आहेत भरपूर सारी, ती पण कव्हर करूया. तर चला मग बघूया कुठली कुठली बैल आली. तर समोर बघू शकता तुम्ही बाजी, अजून कुठली कुठली बैल आहेत ती पण बघूया. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता टेस्टर आहे. नक्कीच मागे आपण एक बार्डीचा मैदान बघितला, तिथं खूप चांगली गाडी पळाली टेस्टरची आणि टिटवीची आणि गुलाल झाला, मस्त पळतोय. आता बिंजोर मध्ये नाव सुद्धा या टेस्टरचं होत आहे. आणि सरपंच तिथं त्या साईडला आहे, त्याच्या थोड्या टायमामध्ये येतच, तो पण आपण बघूया. तर चला अजून बघूया कुठली कुठली बैल. आणि तसं तुम्ही बघू शकता मुंबई किंग छोटा लक्ष सुद्धा मैदानात आलेला आहे आणि जस्ट त्याची एंट्री झालेली आहे. आता बघूया, आता भरपूर सारी बैल आल्यात. अक्षय दादा आहेत, अजय दादा आहेत, सर्व त्यांचा मित्र परिवार आहे आणि एक चांगलं काम करतोय या मुंबईमध्ये बिंजोरला हा छोटा लक्ष. बघू शकता तुम्ही समोरच छोटा लक्ष आलेला आहे या मैदानामध्ये. आणि मगाशी तुम्हाला सांगितले सरपंच DSP ग्रुपचा सरपंच सुद्धा आलेला आहे, टेम्पो मध्ये आहे. आता तो पण उतरतात, तो पण बघूया आपण. समोरच बघू शकता तुम्ही इकडपारचा राया आलेला आहे आदात मध्ये. आता खूप चांगला काम करतोय तो आणि सर्व त्यांचे इथे मित्र बसलेत, सहकारी. आणि काय बोलशील, आजचा अड्डा कसा होईल? आजचा अड्डा चांगला झाला तर बरोबर होईल. चांगला म्हणजे आपले बैल चांगली काम करतात या सीझनला. गरमी पण खूप चांगली पडली आता. मग तू काय बोलशील? काय नाही, आजचा अड्डा खूप चांगला होईल असं वाटतं. नक्कीच आज बिंजोर पण खूप मोठ्या मोठ्या दिसतील आपल्याला. मोठ्या मोठ्या शर्ती बघायला भेटतील आपल्याला. नक्कीच. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही शिवा, धरणा कॅम्प इथून आलेला हा शिवा. मस्त या वर्षी त्याचा पण चांगला काम आहे. दादा काय सांगशील शिवा विषयी या वर्षी? शिवा या वर्षी आम्हाला भरपूर गुलाबात आहे. आणि मग कसं बघता तुम्ही आता आजचा अड्डा आले, काय नियोजन काय असणार? नियोजन आमचं निलेश शेठ रुपेकर करतो आणि आजचं नियोजन आमचं आहे दिलशान आहे वावंजाचा आमच्या विरोधात आणि आम्हाला बादल आहे. म्हणजे गाडी जमलेली आहे? गाडी जमलेली आहे व्हॉट्सअपला. निलेश शेठ रुपेकर आमचे मित्र हे सगळे नियोजन करतात. दादा काय सांगशील नियोजनाविषयी? नियोजन काय नाही, आता मुलांना विचारल्याशिवाय काय करेल. नक्कीच ना, नियोजन परफेक्ट असलं म्हणजे आपली गाडी कोणाला मुलांचा साथ आहे मग असं आहे. मित्रांनो शर्यतीच्या गेल्या मैदानामध्ये पण आमची शर्यत झालेली आहे. या मैदानामध्ये पण आम्ही निश्चित गुलाल घेऊ असं आम्हाला अपेक्षा. मागच्या मैदानामध्ये गुलाल आमचा गुलाल झालेला. आणि हा डॉल्बी आत्ताच आम्ही घेतलाय, नवीन घेतलाय का? नक्कीच मित्रांनो बघूया. आमचाच आहे राया पण तुमचाच आहे का? चालेल. मित्रांनो सांगार्लीचा मोर्या पण आलेला आहे. काय सांगशील आजचं नियोजन? मित्रांनो इथं समोर बघू शकता तुम्ही डेरवलीचा सुंदर आणि तो साईचा दबंग आज खूप चांगली या पिसार मैदानामध्ये आलेली आहे आणि चांगलाच एक बघायला भेटतो खेळ त्यांच्या माध्यमातून. समोर तुम्ही बघू शकता त्यांचे सहकारी सर्व आहेत. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. बघू शकता तुम्ही समोर DSP ग्रुपचा नाव नक्कीच आतापर्यंत उंचावला येतो या सरपंचनी. अविनाश दादांचा खूप चांगलं नेतृत्व आणि त्याचनुसार बैलाची पण कामगिरी खूप चांगली. तो कुठला आहे त्या बाजचा? DSP ग्रुपचा. बघूया आजचं नियोजन खूप चांगला असेल. बैला आता नेहमी गुलालातच असतात ती. या साईडला बघू शकता तुम्ही शिट्टी, खूप चांगला या वर्षी याचा पण काम आहे. आणि शिट्टी आणि सरपंच वाटतं गाडी पळते ना दादा ही गाडी पण पळते, घरची गाडी अविनाश दादांची. आणि बघूया आजच्या पिसारू मैदानामध्ये पण ही गाडी आलेली आहे. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही राहुल भाईंचा किसना सुद्धा आज मैदानामध्ये आहे. चला किसना आलेला आहे, बाजी आलेली आहे, भरपूर सारी बैला आलेली आहेत आणि नक्कीच आज मोठ्या मोठ्या बिंजोर आपल्याला बघायला मिळणार आहेत. तुम्ही भरपूर सारी बैला बघू शकता. समोर तुम्ही नेतेवलीचा लक्ष
खूप चांगली या वर्षी त्याची कामगिरी दिसतं आपल्याला. नक्कीच मोठ्या मोठ्या बिंजोऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळतात आणि आज तो सुद्धा या मैदानामध्ये आणि त्यांच्याच बरोबर आज कृष्णा पण आलेला आहे नेतेवलीचा. आज कदाचित ही गाडी पण असू शकते, कदाचित पैऱ्यात पण असू शकते. बघूया आपण काय होतं. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही तलोजाचा जय आणि इकडे या साईडला बघू शकता तलोजाचा माऊली. ही दोन्ही बैल आज या मैदानामध्ये आलेली आहेत. बघू शकता तुम्ही सागावचा राजा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये. बघू शकता तुम्ही खिरकाली गावचा राजा सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे. समालोचक सुरेश काका पण आलेले आहेत. सुट्टी मेकर केसन मामा पण आलेले. मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता भालगावचा बादल सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे. समोर दादा पण आहेत. तर चला बघूया, आज खूप सारे बैला इथं मैदानामध्ये आहेत. समोरच बघू शकता मित्रांनो, आज पुन्हा एकदा ही पिसारू फाटी गाजवण्यासाठी आलेला आहे. बिंजोरचा भाषा ज्याला आता नेहमी असा उल्लेख करणार आहे नावाचा पालकरांचा बादल. तर नक्कीच चला बादल पण आलेले आहे, शुभेच्छा त्या बादलला. समोर बघू शकता तुम्ही खूप चांगली बैला, पण नक्कीच या बैलांचं मला नाव माहिती नाही, म्हणून कोणाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आज खूप चांगला मैदान इथं होतं. नितलसकरांचा तेजा पण आज या पिसारू मैदानामध्ये आलेला आहे. तुम्ही बघू शकता पलीकडे आहे काशी आणि या साईडला कोण सरदार. बुरदुल गावाची दोन बैला आहेत आणि आलेली आहेत आज मैदानामध्ये. इकडे बघू शकता तुम्ही छोटी मुलं पण त्यांच्या सोबत. काय काय सांगशील, आज गुलाल घ्यायचा का? घ्यायचा ना? मग शुभेच्छा असतील तुम्हाला. चालेल, भेटू आपण नंतर. मित्रांनो बघू शकता तुम्ही कुटारीकरांचा दख्खन सुद्धा आलेला आहे आणि खूप चांगला एकदम शांत स्वभावाचा बैल आहे. आणि आजच्या या मैदानामध्ये बघूया त्याची पण एक विशेष उल्लेखनीय कामगिरी असणार आहे. काय सांगशील, आज बैल आले दख्खन आले तुमच्या मैदानामध्ये, काय सांगशील? जिंकतो कुठे पण. मग आज गुलाल घ्यायचा का? हो 100%. हो 100%. चालेल, शुभेच्छा. चला हो. बघू शकता तुम्ही समोर बघू शकता तुम्ही आपले भाई नमस्कार. नमस्कार काय नमस्कार. सांगाल, आज दख्खन आहे, आता नियोजन कसं काय असणार? नियोजन आहे, बघू कोणाचं नाव असलं तर फिरू गाडी. आता मी नाव देणारच आहे थोड्या टायमामध्ये, देतो. नक्कीच ना, एक मोठा खेळ तुमच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळतो आम्हाला. करतो मी मोठा खेळ, पण आता ऊन आहे त्यामुळे थोडासा शांतीमध्ये चालतो. शांतीमध्ये हा. आणि उन्हाच्या मुलं आपल्या बैलांना पण थोडंसं हो शांतीमध्ये हो, त्यासाठी मी नेट बीट मारलेला आहे बैलांना, पण ते शेवटी नेट मारला तरी ऊन आहेच ना. गरमी जाम, फुल गरमी आहे. चालेल, शुभेच्छा असतील तुम्हाला. हो, तुम्हाला पण चॅनलला तुमच्या शुभेच्छा. नक्कीच तुम्ही बघू शकता इथं भुऱ्या मजकूरचा आणि राजा पावरी जोडी, नक्कीच तुम्ही माहिती असेल, चर्चे नसेल त्या जोडीच्याच दावडीचा हा भुऱ्या आणि तो पण सुद्धा आज मैदानामध्ये. मंडळी नक्कीच बघू शकता तुम्ही, आज मैदानाला आपला रणजित निंबाळकर सर, विठ्ठल नाना बुतकर यांच्या माध्यमातून हा बैल मुंबईमध्ये भाऊस 11 भालगाव यांच्या दावणीला आलेला आहे आणि तो आज या पिसर मैदानामध्ये आलेला आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असतील आजच्या गुलालासाठी त्याला. बाजूला बघू शकता तुम्ही राहुलबाईंचा बाजी पण आहे. मित्रांनो नक्कीच तुम्ही बघू शकता समोर एलकुंदे भिवंडीचा एक आता खूप नामांकित बैल झाला आहे, तो म्हणजे पबजी. तो सुद्धा आज या मैदानामध्ये आलेला आहे पिसारवे पाठीमध्ये. बघूया आज काय नियोजन असणार आहे. मित्रांनो आज आलेला आहे या मैदानामध्ये पिसारव्याच्या भालगावचा शंकर आणि नक्कीच शंकरची जितकं कौतुक करावं आपण तितकं कमीच आहे, कारण या वर्षी त्याचा खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. विशेष हा या बैलाचं ना एक वैशिष्ट्य आहे, ठाम पळणारा बैल म्हटलं मुंबईमध्ये तर आतापर्यंत हा शंकर एक चांगल्या स्वरूपात दिसतोय आपल्याला. आणि आज शंकर आहे, त्यांचे बाबा पण आहे तिथे बसल्यात आणि तिकडे त्या साईडला नक्की तुम्ही बघू शकता रजनीश शेठ पावशे काटीमानवली यांचा रुद्रा पण आलेला आहे. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही चिखलेकरांचा तेजा पण आलेला आहे आज मैदानामध्ये आणि तिकडे त्या साईडला बादल, दोन्ही बादल भालगावचा बादल आणि पालेगावचा बादल, संपूर्ण मित्रपरिवार सर्व लोक बसले तिथं. आणि नक्कीच आता तिकडून त्या साईडला पॉवरची पण एंट्री झालेली आहे आणि त्यांचा भुऱ्या सुद्धा आज मैदानाला आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही या साईडला एनडी शेठ पाटील यांचा रायफल सुद्धा आज या मैदानामध्ये आलेला आहे. नक्कीच तुम्ही मागच्या शुक्रवारी पण एक मैदान बघितलं असेल इथं, त्याच्यामध्ये रायफल आणि रुद्रा या गाडीचा गुलाल झालेला आणि आज पण ती गाडी इथं आहे. रायफल तर आहे, रुद्रा आहे का माहिती नाही आपल्याला, पण नक्कीच खूप सारी बैला आल्या तिथं मैदानामध्ये. तर नक्कीच चला आजच्या या अपडेट तुमच्यापर्यंत मी माझ्या चॅनलवरून पोहोचवित राहील. तर चला आता भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.